आपल्यासोबत आदिवासी विकास विभागाचे मंत्री अशोक उईके सर आहेत. सर, विद्यार्थ्यांचं वसतिगृहासाठी जे आंदोलन सुरू आहे त्याचा आज 8वा दिवस आहे आणि त्यांनी अशी भूमिका घेतली की आता नागपूर हे आंदोलनाचं केंद्र असेल. राज्यातल्या सर्व ठिकाणचे विद्यार्थी येऊन नागपूरमध्ये आंदोलनावर बसणार आहे. नेमकं 2 दिवसात चर्चा झाली, चर्चेतनं का तोडगा निघाला नाही? आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आणि तालुका स्तरावर शासकीय वसतिगृह असतात. त्या वसतिगृहामध्ये प्रवेशाची नियमावली बनवलेली आहे. त्या नियमावलीच्या अधीन राहून नागपूर येथे व पुणे येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. त्या सर्व विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ दिनांक 18 तारखेला 18 ऑगस्ट आणि 19 ऑगस्टला 2 दिवस त्यांच्याशी चर्चा केली. सकारात्मक चर्चा झाली आणि आज ते सर्व शिष्टमंडळाचे विद्यार्थी त्या ठिकाणी पोहोचले. 2 दिवसामध्ये या चर्चेच्या बाबत त्या विद्यार्थ्यांना सांगून 2 दिवसामध्ये 100% तोडगा निघेल आणि तोडगा निघतेवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा करून 100% प्रश्न सुटतो. तुम्ही वयोमर्यादाची जी अट होती ती शिथिल केली, म्हणजे 26वरनं 30 केली, तरी विद्यार्थी आंदोलन मागे घ्यायला तयार नाही. आखरी आमचे विद्यार्थी आहे आणि शासकीय वसतिगृहामध्ये शिकणारा विद्यार्थी असल्यामुळे, आमचा विद्यार्थी असल्यामुळे, आदिवासी विकास विभागावर त्यांचा हक्क आणि अधिकार असल्यामुळे त्यांची रास्त मागणी आहे. चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. पण नेमकं बैठकीमध्ये काय झालं? बैठक फिसकटण्याचं कारण काय? विद्यार्थ्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतली नाही. आमचे विद्यार्थी आडमुठे धोरण घेऊ शकत नाही, कारण मी पालक आहे ना. आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून मी पालक असल्यामुळे, कारण मुलं आमची आहे, मुली आमची आहे, त्यामुळे सकारात्मक चर्चा झाली आणि निश्चित तोडगा निघेल. हो, काल आदिवासी विद्यार्थ्याचा अमरावतीमध्ये मृत्यू झाला. आपण त्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या निधीतनं नामांकित शाळांमध्ये टाकतो आणि त्यांचा खर्च करतो, मात्र तिथे औषध उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. अतिशय गंभीर आहे. अमरावती येथे नामांकित शाळा आहे. त्या नामांकित शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना आम्ही ग्रेडेशन देत होतो आणि त्या ग्रेडेशनच्या आधारे 70,000, 52,000 आणि 41,000 विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागं देतो आणि त्या विद्यार्थ्यांना सोयी सवलती, दर्जेदार शिक्षण हे मिळावं हा उद्देश आणि हेतू आहे. परंतु महर्षी पब्लिक स्कूलनं जे अनियमितता केलेली आहे, मुलगा आमचं मरण पावला, त्या अनुषंगाने काल ATCला सूचना दिल्या. ATC त्या ठिकाणी जाऊन आले, त्यांना शोकास दिलेले आहे आणि निश्चितच त्याच्यावर कडक कारवाई केल्या जाईल अशा प्रकारच्या सूचना दिल्या. आज ABP माझाने राज्यभरातील आश्रमशाळाचा रियालिटी चेक केला, त्यामुळे अनेक धक्कादायक वास्तव पुढं आलं आहे. सुविधांचा अभाव आहे, विद्यार्थ्यांना नीट शिक्षण घेता येईल अशी तिथली परिस्थिती नाही, तसं वातावरण नाही. राज्य सरकार इतका कोट्यावधीचा खर्च त्या विद्यार्थ्यांवर करत आहे, मात्र तो निधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचं पुढे आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये शासकीय आदिवासी आश्रमशाळा एकूण 500 आहे. अनुदानित आश्रमशाळा 513 आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभागाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात एक धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. थर्ड पार्टी ऑडिट करून तो रिपोर्ट आल्यानंतर ज्या ज्या अनुदानित आश्रमशाळामध्ये त्रुटी आहे, अनियमितता आहे, त्यांना थोडी संधी देऊन त्यांच्यावर योग्य ते कारवाई केली जाईल. कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी पालकांची मागणी आहे, कारण की ज्या प्रकारचा वास्तव पुढे येत आहे, विद्यार्थ्यांना राहायला नीट जागा नाही, शिक्षण घेताना ज्या सोयीसुविधा तुमच्याकडनं पुरवल्या जातात त्या म्हणजे पोहोचत नाही, त्यामुळे पालकांमध्ये देखील संताप आहे आणि विरोधक देखील या विषयाला घेऊन आक्रमक आहे. या आश्रमशाळेमध्ये तपासणीकरिता जिल्हाधिकारी, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी सर्व मिळून टीम बनवलेली आहे आणि त्या विभागामध्ये अनुदानित आश्रमशाळेच्या बाबत आम्ही ज्या तपासणी अधिकारी जाऊन
आणि त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी त्या ATC अधिकाऱ्यांनी त्यांची बैठक घेतली आणि त्यांना सूचना दिल्या 8 दिवसात जर सुधारणा नाही झाली तर रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांची मान्यता रद्द केली जाईल जिथे भ्रष्टाचार उघडकीस आला किंवा नियमाचं उल्लंघन झालं. त्यांना थोडी संधी देऊन त्यांच्यावर 100% कडक कारवाई केली जाईल. तिथे गरज पडल्यास गुन्हे देखील दाखल होईल. 100% गुन्हे सुद्धा दाखल होईल. जर वाटलं की भ्रष्टाचार झाला आणि नियमाचं उल्लंघन झालं तर गुन्हे दाखल होईल. हे 100% गुन्हे दाखल करू. एक ऐतिहासिक असा रिव्ह्यू व्हायला पाहिजे अशी मागणी आहे. कुठेतरी कायापालट व्हायला पाहिजे आश्रमशाळांचा. या तुमच्या टेन्युअरमध्ये ते अपेक्षित आहे. तुम्ही त्यासाठी काही भूमिका कठोर घेणार का? आदिवासी विकास विभागाअंतर्गत 1982-83 या वर्षापासून स्वतंत्ररित्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा सुरू आहे. त्यामुळे आता आम्ही रिव्ह्यू सुरू केलेला आहे. आल्याबरोबर कडक कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. आपण बघू शकतो की आदिवासी विकास विभागाचे मंत्री अशोक उईके होते. त्यांनी सांगितलं की राज्यामधल्या ज्या आश्रमशाळांमध्ये अनियमितता आहे त्यांची चौकशी केली जात आहे आणि गरज पडल्यास सरकार त्यांच्यावर गुन्हे दाखल करेल किंवा काही आश्रमशाळेची गरज पडल्यास मान्यता देखील रद्द केली जाईल. कॅमेरामॅन मित्र आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.